बिजू धावडी गावानजीकच्या धाब्याच्या मालकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली। संपूर्ण ढाबा सिनेमा स्टाईल सारखा जळून राख झाला असल्याचं वृत्त आहे। या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण आहे। धारणी तालुक्यातील धारणी अकोट रोडवर असलेल्या बिजू धावडी नजीक श्रीकांत जयस्वाल यांच्या धाब्यावर सोमवारी रात्री गडगा मालूर येथील 5 जणांनी प्राणघातक हल्ला चढवला। सुदैवानं श्रीकांत जयस्वाल धारणी इथे काही सामान आणण्याकरिता गेला होता, म्हणून त्याचे प्राण वाचले। मात्र गडगा मालूर येथील रेती तस्कर व उत्तम पाटील, गजा पाटील, राजा पाटील, पवन पाटील, बाला पाटील या 5 जणांनी धाब्यावर येऊन श्रीकांत जयस्वालच्या पत्नीला श्रीकांत कुठे गेला त्याला बोलाव असं म्हणत त्यांच्या पत्नीला शिवीगाळ व मारायला सुरुवात केली। हे दृश्य पाहून त्यांचा 7 वर्षाचा मुलगा आईला सोडून जंगलात आपले प्राण वाचवायला पळाला। तोपर्यंत श्रीकांत धाब्यावर पोहोचलाच त्याला व त्याच्या पत्नीला मारहाण केली व समोर असलेली अर्टिका कार, 2 मोटरसायकल, सायकली व 4 डीप फ्रीजर सह संपूर्ण धाब्यावर पेट्रोल टाकून त्याला जाळून दिलं। या आगीत संपूर्ण ढाबा व पैसे जळून राख झाले। यामध्ये सुदैवानं श्रीकांतच्या कुटुंबातील व्यक्तींची जीवितहानी टळली, मात्र त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आली। यावेळी उपस्थित सर्व ग्राहक स्वतःच्या रक्षणासाठी इकडे तिकडे पळाले। त्या ठिकाणी 2 पोलीस कर्मचारी सुद्धा जेवण करण्यासाठी आले होते, असं श्रीकांत जयस्वाल यांनी सांगितलं। धारणी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। आता कारवाई सुरू आहे। 500 लोग आने के बाद यहाँ दादागिरी करे। दादागिरी करने के बाद खतरे चलाए। खतरे चलाने के बाद मेरा एक लड़का था, अंदर था, उसको निकालने के चक्कर में उसको निकाला बाहर। निकालने में मेरे साले को पत्थर लगा छाती पे, फिर भी मैंने उसको ध्यान नहीं देते हुए अपने बच्चे को निकाला बाहर। बच्चे को बाहर निकालने के बाद जब तक के बच्चे को पीछे छोड़ कर आए, जब तक के पेट्रोल डाल के पूरा ढाबा जला दिया।